काही साधू संत मंडळी राजाच्या घरी आल्यानंतर राजाने एवढा सुंदर आदर तिथे केला. त्या राजाचा आदर, त्याची सेवा, त्याचं प्रेम पाहून त्या ऋषीने पिशवीतलं फळ काढलं आणि राजाच्या हातात दिलं आणि सांगितलं, राजा, ए राजा, ऐक ना, हे फळ खा, तू अमर होशील. कोणतं फळ दिलं होतं? अमर होण्याचं. अमर म्हणजे ज्याला कधीच मरण नाही त्याला काय म्हणतात? अमर. ते फळ राजाने हातात घेतलं आणि राजा रडायला लागला. काय करू हे फळ खाऊन? मी अमर होईल, पण माझं प्रेम माझ्या पत्नीवर आहे. माझ्या पत्नीशिवाय मी जगूच शकत नाही. ती जर माझ्या समोर मेली तर मी जगणार नाही. राणीला आवाज दिला, राणी साहेबा, ओ राणी साहेबा, इकडे या. राणी आल्यानंतर राजा सांगू लागला, हे बघ, साधू संतांनी मला अमर होण्याचं फळ दिलंय ग. हे फळ जर मी खाल्लं तर मी अमर होईल, कधीच मरणार नाही. पण माझं प्रेम तुझ्यावर आहे. तू जर माझ्या डोळ्यासमोर मेली मला आवडणार नाही, पण मी तुझ्या डोळ्यासमोर मेलेलं चालेल, पण तू माझ्या डोळ्यासमोर मेलेलं चालणार नाही. खरं सांगा माया हो, अमर होण्याचं फळ जर नवरा आपल्या बायकोला देत असेल, त्या बायकोवर त्या माणसाचं किती प्रेम असेल महाराज. ही प्रेमाची सीमा नाही, या प्रेमाला शब्दात वर्णन नाही करू शकत. मग एवढं जर प्रेम आपला नवरा आपल्यावर करतो, त्या बायकोने त्याच्यासाठी किती प्रेम करावं. पण त्या राणीचं प्रेम एका प्रधानजीवर होतं महाराज. रानीने प्रधानजीला आवाज दिला, प्रधानजी इधर आओ, राजा ने मुझे अमर होने का फल दिया है. ये फल खाने के बाद मैं अमर हो जाऊंगी, लेकिन क्या करूं अमर होने के बाद? माझं प्रेम तुझ्यावर आहे. तू जर माझ्या डोळ्यासमोर मेला तर मी नाही रगू शकत. आता प्रधानजीला जर अमर होण्याचं फळ एका राणीने दिलं, ती जगातील राजाची राणी विश्वसुंदरी आहे. मग विश्वसुंदरी जर आपल्यावर प्रेम करते तर प्रधानजीने तिच्यासोबत एकनिष्ठ राहावं का नाही? पण आता शेवटी तो प्रधानच आहे ना. देवानं प्रत्येकाला बुद्धी नाही दिली, बुद्धीचा अंक ठरलेला आहे महाराज, बरोबर आहे का नाही? माझ्या गाडीवर एक ड्रायव्हर होता, आता नाही येतो. आता दररोजचे 2-2 कीर्तने आमदार साहेब, प्रॉब्लेम येतो. दररोज रात्रंदिवस गाडी चालू, माझे पाय सुजलेले, आज त्रास होतो. तो म्हणे, महाराज एवढी धावपळ शक्यच होत नाही हो. त्याला 25,000 रुपये पेमेंट होतं. त्याला मी एक पर्याय दिला, म्हणलं हे बघ, आपण 2 ड्रायव्हर ठेवू. काय करू? गावातले 2 ड्रायव्हर ठेवू. एकानं आलं, मी घरी आलो की त्यांना आराम करायचा, त्याने यायचं. मी 15 दिवसाची तुला 15,000 रुपये देतो. किती देतो? 15 दिवसाची किती देतो? 15,000 रुपये देतो. पण तो ड्रायव्हरच आहे ना. त्याला म्हणलं 15 दिवसाचे 15,000 भेटतात एक, आणि कोणी प्रेमानं तुला 1,500 रुपये दिले तर ते म्हणजे तुला 20,000 रुपये 15 दिवसाचे भेटतात. पण तो ड्रायव्हर आहे, अतिबुद्धिमान आहे. तो म्हणे, महाराज मला 1 महिन्याची 21 द्या, पण 15 दिवसाचे 15 देऊ नका. म्हणलं बरोबर आहे, म्हणून तू ड्रायव्हर आहे. याचं कारण अभ्यास कमीच ना. आता 15 दिवसाचे ज्याला 15 नकोय, त्याला 1 महिन्याची 21 पाहिजे. म्हणलं बरोबर आहे, तुमच्यासारखे अभ्यासू लोक आहे म्हणून आम्ही मोठे. विठ्ठल विठ्ठल प्रधानजी आहे. आता प्रधानजीची बुद्धीच किती असेल? घोड्याची सेवा करणारी बुद्धी का काय लय चांगली असेल का? त्याचं प्रेम एका दाशीवर होतं, भांडे घासणाऱ्या वालीवर. त्यानं तिला बोलवलं, हे बघ, हे फळ मला राणीनं दिलं, तिचं माझ्यावर खूप प्रेम, पण मला ते आवडत नाही, माझं प्रेम तुझ्यावर आहे. त्या दाशीनं फळ घेतल्यानंतर तिच्या डोळ्याला धारा लागल्या. ठीक आहे, प्रधानजीचं माझ्यावर प्रेम आहे, हे फळ जर मी खाल्लं तर मी अमर होईल, पण अमर होऊन करू काय? मला जीवनभर लोकांचे भांडेच घासावं लागेल, जीवनभर लोकांची सेवाच करावं लागेल. त्या दासीच्या मनामध्ये, त्या भांडे घासणाऱ्या वालीच्या मनामध्ये विचार आला, हे जर फळ माझ्या राजानं खाल्लं तर माझा राजा अमर होईल. काय होईल? माझा राजा काय होईल? अमर होईल. आणि तो या देशाची सेवा करेल, राज्याची सेवा करेल. फिरून फळ ज्यावेळेस राजाकडे आलं त्यावेळेस राजाला धक्काच बसला. हे तर फळ मी राणीला दिलं होतं, दासीकडे गेलं कसं? आवाज द्याल राणीला, राणी साहेबा, ओ राणी साहेबा, इकडे या, मी तुम्हाला अमर होण्याचं फळ दिलं. राणीने एका शब्दात सांगितलं, मालक मला माफ करा, तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे, पण खरं सांगू, लग्न झाल्यापासून तुम्हाला 1% आवडत नाही. ज्या माणसाने अमर होण्याचं फळ आपल्या बायकोला दिलं, ती बायको जर राजाच्या तोंडावर म्हणत असेल तुम्ही मला आवडत नाही, हा संसारातला सगळ्यात मोठा धक्का आहे महाराज. असं वाटतंय तुम्हाला की बायको आपल्यावर प्रेम करते, लोक आपल्यावर प्रेम करते? अजिबात नाही. आणि असं जर असतं तर नाथ बाबाला म्हणावंच लागलं नसतं. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सखे सोय रे. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सखे सोय. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सखे सोय. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सखे सोय. हे रामा के सर्व रागिले तुटतुट जाते गोरे. हे रामा के सर्व रागिले तुटतुट जाते गोरे.
कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सखे सोयरे. बाबा म्हणतात 2 दिवसाची जवानी तुझी पुढे नाही टिकणार रे. वृद्धपणा तुझ येता जवळी वैद्य काय करणार रे. ओ नाही रे नाही कुणाचे कोणी. अंती जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणून प्राण्या मायेचा बाजार. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं सुद्धा एक पद आहे. तू म्हणशील बायका पोर ती तुझ्या मागची चोर. तू मेल्यानंतर मडके फोडतील तुझ्याच डोक्यावर. तू घे 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 रे हरे नाम घे माया सारी सोडून दे. हात लावून नशिबाला करड तुझ ठाई ठाई. या संसारा पायी या संसारा पायी. म्हणून संसारातले सगळे गणित चुकीचे. धनानी भूमो पश्वश्य गोष्टी नारी गृहद्वारी जनस्मशाने देहे शितायाम परलोक मार्गे कर्मानुभव गच्छती जीव एका. ज्या तंद्रीमध्ये जगत आहात ती तंद्री सोडून द्या आणि देवाचं चिंतन करा. तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी. अरे सर्व पर्याय संपल्यानंतर मनुष्य देवाकडे जातो ना. डॉक्टर 5 तास ऑपरेशन करतात आणि ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आल्यानंतर डॉक्टर सांगतात हे बघा मला जेवढे प्रयत्न करता आले तेवढे केले, आता याला कोण वाचवल? फक्त देव. मग माझा सर्वांना प्रश्न आहे, शेवटचा पर्याय जर देव आहे तर तुमच्या जीवनातला पहिला पर्याय देव का नसावा? शेवटचा पर्याय देव आहे तर पहिला पर्याय का नसावा? अरे तुम्ही कोणत्याही भावनेनं देवाचं चिंतन करा. पेढा रागा रागात खा, पेढा गोडच आहे. पेढा हसत हसत खा, पेढा गोडच आहे. पेढा झोपीत जरी तुमच्या तोंडात टाकला तरी पेढा गोडच आहे. तुम्ही कधी खा ना का झोपीत पेढा खाल्ल्यानंतर पेढा तिकडे अजिबात नाही. हरी बोला देता, हरी बोला घेता, उठता बैसता, हरी बोला, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, सर्व कार्य करिता हरी बोला. देवाचं चिंतन केलं माणूस वाया गेला असा माणूसच नाही. नाम घेता वाया गेला नाही सा कोणी ऐकेला. म्हणून माझी विनंती दादा, देवाचं चिंतन करा, वेळ नका वाया घालू. वेळ निघून गेल्यानंतर जीवनामध्ये काहीच उरत नाही, फक्त एक गोष्ट उरते, तिचं नाव आहे पश्चाताप. काय सुंदर पद आहे. अब क्या सोचे क्या होना है, जो होगा अच्छा होगा. अरे पहले सोचा होता पागल, पहले सोचा होता पागल, अब रोने से क्या फायदा. वेळ तोपर्यंत देवाचं चिंतन करा. आणि जगाच्या मालकाशिवाय जर तुम्हाला कोणी सोडवत नसेल तर त्याची चिंतन करा. वेळ नका वाया घालू महाराज. फक्त 2 पावलं त्याच्यासाठी चला. तुम्ही 2 पावलं चला, तो 10 पावलं येईल. पुतणीनं विष पाजलं, तिला मोक्ष दिलाय त्यानं. शिशुपाळानं शिव्या दिल्या, त्याची आत्मज्योत आपल्या शरीरामध्ये विलीन करून घेतली. अहो रावणानं भक्ती नाही केली, रावणानं प्रभू रामचंद्राची बायको पळवलेली आहे. आणि ज्या बिभीषणानं परमार्थ केला त्याच्या अगोदर मोक्ष रावणाला दिलेला आहे महाराज. म्हणून माझी विनंती, तुम्ही प्रेमही करत असताना देवावर करा, वैर करत असताना सुद्धा देवावर करा. तुकोबराय सांगतात, देवा मी काहीच करणार नाही. आठवीन पाय हा माझा नवस, रात्रानी दिवस पांडुरंगा. रात्रंदिवस मी तुझं चिंतन करेल. आणि कंटाळले होते माझे तुकोबराय, पुरे पुरे आता नको तुझे याची सत्ता. लट जाण म्हणा नाव किनारे लगा प्रभुजी, नाव किनारे लगा. एकदा पहा तुम्ही त्याच्यासाठी. अरे बायकासाठी रडता, पोरायसाठी रडता, नातेवाईकासाठी रडता, कधी देवासाठी रडून पहा महाराज. माझा जगाचा मालक तुम्हाला या संसारूपी समुद्रातून दूर केल्याशिवाय राहणार नाही. याच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट. एवढं मोठं संकट नाही महाराज आपल्यावर. गजेंद्राचं संकट दूर केलंय त्यानं, द्रौपदीचं संकट दूर केलंय महाराज त्यानं. तुमच्याने माझ्या जीवनातलं संकट खूप थोडं आहे. म्हणून कधीतरी देवासाठी वेळ देत चला. देवासाठी वेळ द्या, तो तुमच्यासाठी वेळ देईल. सिंपल व्यवहार आहे संसाराचा. लग्न झाल्यानंतर बायको तुमच्या नावाचं मंगळसूत्र घालते, तुमच्या नावाचं कुंकू लावते. मनुष्य जीवनभर तिची सेवा करतो का नाही हो? करोनाच्या काळात कीर्तन जरी बंद असले तरी स्वयंपाकाची व्यवस्था त्यांना करावंच लागते. कुठून आण, फक्त त्यांचं घर चालव, हा नेम आहे संसाराचा. तिनं काहीच नाही केलं, फक्त तुम्हाला सर्वस्व मानलं. काय केलं?
तुम्हाला सर्वस्व मानलं, मायबापाचा विचार सोडून त्याला माझा नवराच माझं सर्वस्व आहे, तर जीवनभर तुम्हाला तिचा पाठीराखा म्हणून उभं राहावं लागतं. कधीतरी देवाची माळ गळ्यामध्ये घाला, त्याच्या नावाचा गोपीचंदन टिळा लावा आणि एकदा म्हणा देवा तू माझा आहे, बस झालं तुमचं काम. देव माझा देव माझा देव माझा माझा देव माझा मी देव माझा देव माझा माझा देव माझा मी देव माझा हीच माझी सत्यवान. दादा या जगात तुम्हाला कोणीच वाचवणार नाही. रामायणातला एक गोड प्रसंग आहे. प्रभू रामचंद्राचं रावणाचं युद्ध चालू होतं, सायंकाळची वेळ आहे. जगाचा मालक समुद्राच्या किनारी बसलेला आहे. उद्याच्या युद्धाची तयारी करत असताना भाल्यातला बाण काढलाय प्रभू रामचंद्राने, त्या बाणाला टोक लावत होते. लाल बुंद तो बाण झाल्यानंतर तो बाण थंड व्हावा म्हणून प्रभू रामचंद्राने चिखलामध्ये बाण घातला. 10-5 मिनिटं झाली चिखलातला बाण काढल्यानंतर त्या बाणाला रक्त लागलेलं होतं. प्रभू रामचंद्राचं अंतकरण भरून आला, अरे निश्चित माझ्याकडून काही ना काहीतरी पाप झालंय. त्या चिखलामध्ये हात घातलं, ते एक रक्ताने माखलेलं बेंडूक होतं, थरथर थरथर कापत होतं, शेवटचे श्वास मोजत होतं. प्रभू रामचंद्राने त्या बेंडकाला हातावर घेतला आणि त्या बेंडकाकडे पाहून जगाचा मालक रडायला लागला आणि त्या बेंडकाला सांगत होता, बेंडका कारण नसताना ड्रॉ 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 करून अख्खं गाव जागं करतोस तू. आज एवढा मोठा आणीदार बाण तुझ्या पाठीत गेला, तू ओरडला का नाहीस? बेंडकाने जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं. बेंडूक सांगू लागला, अरे देवा ज्याच्या नावाने धावा करायची, ज्याच्या नावाने धावा करायची, ज्याची विनंती करायची, तोच जर आज आम्हाला मारायला लागला तर धावा कोणाच्या नावानं करायची? लक्ष देऊन ऐका. सगळं विरोधात जाऊ द्या, देव तुमच्या सोबत असू द्या. सगळ्यात जे पर्याय थकले त्यावेळेस तू कोबराय सांगतात, तुका म्हणे तुला सोडविना कोणी. देवाला सोडून जगातलं तुम्हाला कोण वाचवणार आहे? याचा अनुभव तुम्ही कोरोनाच्या काळात घेतला. काही लोक म्हणायचे आम्ही दररोज मंत्र्यासोबत बसतो, त्यांना साधा खोट बी नाही भेटला. ऑक्सिजनचं सोडून द्या, साधा खोटाही नाही भेटला. पैशानं माणसं जगले का? अजिबात नाही. ओळखीनं जगले? अजिबात नाही. डॉक्टरनं? अजिबात नाही. मग जाणं तर प्रत्येकाचं ठरलेलं आहे ना. मग निश्चित माणसाने देवाचं चिंतन करून जा. तुकोबराय सांगतात, आता पांडुरंगा सोडवावे. आणि असं जर तू केलं तर आठवीन पाय हा माझा. आता पांडुरंगा सोडवावे. आणि असं जर तू केलं तर तुका म्हणे काया करीन कुरवंडी ओवाळूने सांडी मस्तक आहे. काया म्हणजे शरीर, हे शरीर मी तुझ्याहून ओवाळून टाकील. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, आपण ज्या दुनियात जगत आहोत या दुनियामध्ये अगदी थोडं आयुष्य तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये शिल्लक आहे. हे काळानं काळाचे तोंडी घातली लोणियाची उंडी, माशी पाख पाखरीत व हे सरे. केव्हा मनुष्य जाईल काही सांगता येत नाही. क्षणभंगूर जीवन की कलिका कल प्रात को खिली ना खिली. सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. जाण्याच्या अगोदर समानसाने कार्य करावं की आपण गेल्यानंतर आपल्या नावाचा सुगंध या महाराष्ट्रात दरवळला पाहिजे. या महाराष्ट्रात कोणाच्याही जयंत्या नाही होत, या महाराष्ट्रात कोणाच्याही पुण्यतिथ्या नाही होत. हजारो लोक मरतात, त्यांच्याकडे पाहत बी नाही कोणी. का लोकांच्या पुण्यतिथ्या होतात, का लोकांच्या जयंत्या होतात? लक्ष देऊन ऐका. ज्या रक्ताने जीवनभर फक्त स्वतःच्या रक्ताचा विचार केला त्या रक्ताचं दुर्भाग्य असं असतं की त्याचं घरचं रक्त त्याची दशक्रिया विधी घालत नाही. लक्ष देऊन ऐका. ज्या रक्ताने
जीवनभर फक्त स्वतःच्या रक्ताचा विचार केला, त्या रक्ताचं दुर्भाग्य असं असतं की त्याचं घरचं रक्त त्याची दशक्रिया विधी घालत नाही. पण ज्या रक्ताने जीवनभर या देशाचा विचार केला, ते रक्त शरीर रूपाने जरी महाराष्ट्रामध्ये नसेल, पण चंद्र सूर्य असेपर्यंत त्या महाराष्ट्राला, तो महाराष्ट्र या रक्ताला विसरत नाही. या महाराष्ट्राचा इतिहास आहे महाराज. 400 वर्ष झाले छत्रपती शिवाजी महाराजाला जाऊन, तरी आपण त्यांची आठवण करतो. 700 वर्ष झाले माझ्या ज्ञानोबारायला जाऊन, तरी समाधी सोहळा साजरा करतो. तुकोबारायला एवढे दिवस झाले बीजेचा उत्सव साजरा करतो. याचं कारण या लोकांनी जीवनभर फक्त आणि फक्त लोकांचाच विचार केला. ज्यांनी स्वतःचा विचार केला त्यांची दशक्रिया विधी होत नाही. ज्यांनी लोकांचा विचार केला ते शरीर रूपाने जरी महाराष्ट्रामध्ये नसेल, पण चंद्र सूर्य असेपर्यंत महाराष्ट्र ह्या लोकांना विसरत नाही. ज्ञानोबाराय तुकोबाराय या संप्रदायाची काय महाराज ताकद आहे. परवा दिवशी एक नास्तिक माणूस मला बोलता बोलता बोलून गेला, म्हणे महाराज संप्रदाय खूप बिघडला. मी त्या मूर्खाला म्हणलं, अरे संप्रदाय कालही बिघडलेला नव्हता, संप्रदाय आजही बिघडलेला नाही, संप्रदाय उद्याही बिघडलेला नाही. संप्रदायामध्ये येणारे लोक बिघडू शकतात, संप्रदायामध्ये आलेले लोक बिघडलेले असू शकतात, पण संप्रदाय आमच्यासारख्या धोत्रावाल्यांचा नाहीच आहे, आमच्यासारख्या कीर्तनकारांचा नाहीच आहे. हा संप्रदाय माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायचा आहे. कोणाचा आहे? ज्ञानोबाराय तुकोबारायचा आहे. ज्ञानोबाराय जाऊन 2022 चाललं महाराज, तरी अजून सुद्धा तुमच्या अंतकरणातली ज्ञानोबाराय विषय श्रद्धा कमी नाही झाली. याचं कारण संप्रदाय ज्ञानोबाराय तुकोबारायचा आहे. ज्ञानदेव रचिला पाया. ज्या वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानोबारायने रचला आणि ज्या वारकरी संप्रदायाचा कलश माझ्या तुकोबारायने केला, त्या तुकोबारायाच्या संप्रदायाला आमच्यासारखे महाराज लोक काय बदनाम करतील महाराज. ह्या छोट्या मोठ्या गावात या छोट्या मोठ्या गोष्टी घडतच असतात, आपण लक्ष द्यायचं नाही. आणि मी खरं सांगू का महाराज, लोक म्हणतात महाराज लोक बिघडले, अजिबात नाही. बिघडलेले महाराज झाले त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला महाराज. कीर्तन पाहतोय कधी कधी असं वर्ष श्राद्ध करावं लागतं. 15 दिवसापूर्वी एकाचं वर्ष श्राद्ध होतं, फेटा घालताना त्याच्या वडिला पोराला म्हणलं, का रे काय करत होता बाप? तो म्हणे काहीच नाही म्हणे महाराज, म्हातारी 1 नंबरचं बेवडं होतं म्हणे. म्हणलं मेलं कशानं? काही नाही म्हणे, 2 व्हीलरवर चाललो होते का ट्रकवाल्यानं उडून दिलं, मागच्या टायर खाली आलं आणि मेलं. आता ते दारू पिऊन मेलं आणि मी त्याच्या पुण्यतिथीला अभंग घेतला, याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. कीर्तन संपेपर्यंत मी माझ्या मनाला शिव्या देत होतो, पुरुषा काय वाईट दिवस आले रे तुझ्यावर. एका बेवड्याला 40,000साठी वैकुंठ वाशी म्हणतो, नालाय का सोड ना कीर्तन, किती दिवस असं करणार आहे? खरं सांगतोय महाराज, प्रत्येकाला अपेक्षाच ही झालेली आहे. 10-15 दिवसापूर्वी एका पुढाऱ्याचा वाढदिवस होतो, म्हणे महाराज माझं वाढदिवस आहे. म्हणलं मग कीर्तन ठेवायचं तुमचं? म्हणलं काही हरकत नाही, जेवढं मानधन घेता त्याच्यापेक्षा डबल घ्या, पण माझी एक अट आहे. म्हणलं काय? कीर्तनात 2 तास फक्त माझंच वर्णन करा, बाकी काहीच बोलू नका. मी फोन ठेवला आणि परत कॉल केला, म्हणलं बाबा ओ साहेब ऐका ना, चारित्र्यहीन लोकांचं चरित्र कीर्तनातून नाही गायला जातो, चारित्र्यवान लोकांचं चरित्र कीर्तनातून गायला जातो. संप्रदाय तोच आहे, कीर्तनकार चांगलेच आहे. तुमचं पाप आहे तुम्ही चांगल्या कीर्तनकारा लोक जात नाही, त्याला आम्ही काय करावं महाराज? आता आहे अजिबात म्हणायचं नाही संप्रदाय बिघडला, अजिबात नाही. संप्रदाय कालही चांगला होता, संप्रदाय आजही चांगला आहे आणि संप्रदाय उद्याही चांगलाच आहे. संप्रदाय बिघडूच शकत नाही, कारण संप्रदाय आमच्या सारख्या बुरट्या कीर्तनकारांचा नाहीच आहे. संप्रदाय ज्ञानोबाराय तुकोबारायचा आहे, नाथबाबांचा आहे, नामदेवरायांचा आहे, चोखोबारायांचा आहे, निळोबारायांचा आहे, चोखोबारायांचा आहे. ज्या संप्रदायामध्ये एवढे दिग्गज महात्मे होऊन गेले, त्या संप्रदायाला काय कलंक लागणार आहे महाराज? अजिबात लागू शकत नाही. म्हणून माझी विनंती, एवढा सुंदर नरदेव प्राप्त झाला, देवाचं चिंतन करा. आणि जर नाही तुम्ही केलं, मग महाराज सांगतात, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरद सेवटी पा कळ बांधून नेईल, सरद सेवटी पा, सरद सेवटी पा कळ बांधून नेईल, सरद सेवटी
संतांनी सांगून जर तुम्ही नाही ऐकलं तर मग नाथबाबा पिंगळे सांगतात, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल सरद सेवटी बा, काळ बांधून नेईल सरद सेवटी बा, हो एका जनार्दनी आमचे काय बाजाईन हो, पिंगळा माद्वारी बोल बोल तो देखा, पिंगळा माद्वारी पिंगाग बाई पिंगाग अवग दांगड धिंगाग. असं खूप आनंद होता. पण ते काय पावसानं थोडी नजर लावली, तयारी करूनच आलो असं तलवारीला अशी धार देऊन, बरोबर आहे का नाही. चला जसं असेल तसं, काय पगारी पुरतं झालं, बाकीचं पाहत बसवता काय करायचं. पावसात का होईना, आता एवढ्या लांब आलो तसं तर जाता येत नाही ना, बरोबर आहे का नाही. झालं आता पावसाला सुद्धा मोह आवरला नाही. वा काय सुंदर. परिसरातील लोकांना कीर्तन ऐका वाटल यात नवल नाही, नातेवाईकांना कीर्तन ऐका वाटल यातही नवल नाहीये. या कुटुंबानी नियोजन एवढं सुंदर केलं की निसर्गाला सुद्धा कीर्तन ऐकायची इच्छा झाली, म्हणून तो हाजरी लावून गेला. बरं महाराज, आता उघडलाय तो कीर्तनाचा भन पडो पण जेवणात विक्षेप होणार नाही, बरोबर आहे का नाही. ते सर्वात महत्वाचं दान आहे ना. ज्ञानदानापेक्षा सर्वात महत्वाचं काय आहे, अन्नदान आहे. म्हणून माझी विनंती दादा, एवढा गोड नर्दे तुमच्या जीवनामध्ये प्राप्त झालाय ना, देवाचं चिंतन करा, जास्त नका जगू. 4 गोष्टी लिहून ठेवा माझ्या काळजावर. जीवन एवढं चांगलं जगा गड्या हो. तुम्ही चालले की 4 लोक तुमच्या सोबत चालले पाहिजेत, 1. तुम्ही बसले की 4 लोक तुमच्या सोबत बसले पाहिजेत, 2. तुम्ही बोलले की 4 लोक तुमच्या सोबत प्रेमानं बोलले पाहिजेत, 3. आणि तुम्ही गेले हे लोकांना कळलं की आपाप लोकांच्या डोळ्याला धारा लागल्या पाहिजेत. बस एवढंच जगा, जास्त कशाला जगता महाराज. छत्रपती गेल्यानंतर महाराष्ट्र पोरका झाला यात नवल नाहीये. छत्रपती गेल्यानंतर त्यांच्या मावळ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला यातही नवल नाहीये. छत्रपती गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला यात नवल नाहीये. माझा राजा जगला एवढा सुंदर, माझ्या राजाचं कार्य एवढं सुंदर होतं. छत्रपती गेले ही बातमी वाघ्या नावाच्या कुत्र्याला कळल्यानंतर वाघ्या नावाच्या कुत्र्यानं महाराजासोबत प्राण सोडला. आपण जेवढे काही कीर्तनासाठी उपस्थित आहे ना, आपण एवढं चांगलं जगू शकत नाही याची गॅरंटी मी कीर्तनातून देतो की तुमच्यासाठी कुत्रे मरतील एवढं नाही जगू शकत आपण, पण कमीत कमी माणसं रडले पाहिजेत एवढं तर चांगलं जगलंच पाहिजेत महाराज. आणि या महाराष्ट्राची खंत आहे, जिवंतपणे माणसाचं महत्व कळत नाही. माणूस मेल्यावर लोक म्हणतात खूप चांगला होता. सिंधुताई सपकाळ अनाथाची माय होती, जिवंतपणे नाही कळलं महाराष्ट्राला, मेल्यानंतर स्टेटसद्वारे कळलं की बिचारी अनाथाची माय होती. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, थोडं दिवस जीवन जगा, पण कसं जगा ऐका. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते हैं. ये दुनिया एक उलझन है कई दो का कई ठोकर, कोई हंस हंस के जीता है, कोई जीता है रो रो कर, मुश्किल में संभल जाए उसे इंसान कहते हैं. दुसऱ्याचं दुःख आपलं दुःख समजा आणि दुसऱ्याचं सुख आपलं सुख समजा, याच्यापेक्षा दुसरा परमार्थ या जगामध्ये कोणताच नाही. ज्ञानेश्वर माऊली सावंडी ओवाळून सांडी मस्तक हे आठवीन पाय, हा माझा नवस रात्र आणि दिवस. पांडुरंग अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. ज्यांच्या पुण्यतिथी निमित्त हा कार्यक्रम आहे, आमचे बापूसाहेब काशीनाथराव कावरे पाटील. खूप सुंदर नियोजन या कावरे कुटुंबियांनी केलं, द्यावे तेवढी धन्यवाद आहे. नजर लागाव एवढा सुंदर कार्यक्रम आहे. इंद्रालाही लाज वाटली पाहिजेत, इंद्रालाही लाज वाटली असेल. एवढं सुंदर एक कुटुंबाने नियोजन केलं आणि आपण पाऊस आणून घाण करण्यापेक्षा आपण आता थांबलं पाहिजेत कुठेतरी, बरोबर आहे का नाही. म्हणून त्यानं आपला शेवट गोड केला. आणि पावसात कीर्तन महाराज झाल्यापासून पहिल्यांदा केलं बरं महाराज मी. अंत हे काळीचे नाही कोणी. लोक फक्त प्रेमाने एवढं म्हणू शकतात, आम्ही तुमचे फॅन आहोत, बस एवढं लबाड बोलू शकतं. याच्या पलीकडे काहीच नाही. एकाही लबाडाने करोनात फोन नाही केला, तू पॉझिटिव्ह आहे का, तू निगेटिव्ह आहे, काय गाडी आहे का नेली फायनान्सवाल्यानोडून, अजिबात नाही. ताण नाही घ्यायचं, आपलं मस्तीच जगायचं, काहीच नाही. आणि लोकांचा स्वभाव आहे महाराज. अरे जो समाज ज्ञानोबराय तुकोबरायचा झाला नाही, तो आमच्यासारख्या धोत्रावाल्याचा काय होणार आहे महाराज. का अपेक्षा करायची आपण, ताण नाही घ्यायचं, मस्तीत करायचं आपलं एकदम मस्त. अपने धुन में रहता हूँ और राधे राधे कहता हूँ. म्हणून लक्ष देऊन ऐका. खूप सुंदर नियोजन या कुटुंबियांनी केलं, द्यावे तेवढे धन्यवाद. आमच्या
बाबांच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सर्वच आपण मंडळी उपस्थित जाता जाता फक्त एवढीच विनंती करेल, मायबाप जोपर्यंत मायबाप जिवंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा. ज्या दिवशी माय नावाची गोष्ट जाईल, बाप नावाची गोष्ट जाईल, त्या दिवशी असं समजून चालावं की आपल्या जीवनातलं प्रेम संपतं. मी नेहमी सांगतो, पैसों से खाना मिल सकता है लेकिन पैसों से कभी बाजार में भूख नहीं मिल सकती. पैसों से किताबें मिल सकते हैं लेकिन पैसों से कभी बाजार में ज्ञान नहीं मिल सकता. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो लेकिन पैसों से कभी बाजार में नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते. म्हणून माझी विनंती आहे, ज्या दिवशी बाप जाईल त्या दिवशी माणसाच्या जीवनाचा आधार वड जातो आणि ज्या दिवशी जीवनातली माय जाईल त्या दिवशी माणसाच्या जीवनातलं प्रेम जातं. मी नेहमी सांगतो, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. ज्या दिवशी तुमच्या जीवनातली माय जाईल, ज्या दिवशी तुमच्या जीवनातला बाप जाईल त्या दिवशी मनुष्य पोरका होतो. या जगातलं खरं दैवत जर कोण असेल ते आपले मायबाप आहे. मातरम पितरम चैवम प्रत्यक्ष साक्षात देवतः. म्हणून दोन गोष्टी माझ्या काळजावर लिहून ठेवा. परमार्थ करणारे जेवढे काही मंडळी त्यांनी पाप करायला भेलं पाहिजेत, एक. परमार्थ करणारे जेवढे काही मंडळी आहे त्यांनी पाप करायला भेलं पाहिजेत, एक. आणि संसार करणाऱ्या सगळ्या माणसाने आपल्या बापाला भेलं पाहिजे, दोन. बस दुसरं काही करायची गरजच नाही महाराज. या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक माझे छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राचे राजे झाले. सर्व किल्ले राजाच्या ताब्यात आहे. 32 मन सोन्याच्या सिंहासनावर राजा विराजमान आहे. सोन्याचं मुकुट माझ्या राजाच्या डोक्यामध्ये असताना राजा रडायला लागला. मग जिजाबाई साहेबांनी प्रश्न केला, राजे का रडता तुम्ही? त्यावेळेस राजाने सांगितलं, आई मी या महाराष्ट्राचा राजा आहे, सर्व किल्ले माझ्या ताब्यात आहे, 32 मन सोन्याच्या सिंहासनावर मी विराजमान आहे, पण हे सगळं सुख पाहण्यासाठी तुझ्या डोक्याचं कुंकुम माझा बाप शहाजीराजा जिवंत असता तर मला अजून बरं वाटलं असतं. म्हणून माझी विनंती दादा तुम्हाला, प्रत्येकाने आपल्या मायबापाची सेवा करा. ज्यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे, आमचे बापूसाहेब पाटील कावरे हे ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणून हे नियोजन, हे कार्यक्रमाचं स्वरूप हे सगळं जर पाहत असतील तर मला असं वाटतं बापूसाहेबांच्या सुद्धा डोळ्याला धारा लागल्या असतील. ते विचार करत असतील, अरे इथं जिवंतपणी पोरं मायबापाला भाकरी घालत नाही, मी गेल्यानंतर सुद्धा भर पावसात माझ्या कुटुंबियांनी माझं कीर्तनाचं नियोजन डगमगू दिलं नाही. महाराज निश्चित तुमचा बाप तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत असेल. म्हणून खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केले, द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हाला सर्व मंडळीला आहे. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच परिसरातील गुणीजन महाराज मंडळी, त्यामध्ये प्रामुख्याने ज्यांनी गोड अशी गायनाला साथ दिली, असं असणार आपल्या भागाचं वैभव आमचे कातकडे गुरुजी सुद्धा आहे. गुरुजींच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो. आळंदीहून आपल्या कार्यक्रमासाठी आलेले आमचे ओमकार दादा, दादाच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो. आणि गोड पखवाज सगळेच वाजवतात महाराज, पण साथ करता आली पाहिजेत. काही काही पखवाजे नुसते तयारीच दाखवतात, इथं काय तयारी दाखवायची घरी. कीर्तनकाराचं अंग आहे गायक आणि वादन. कीर्तनकाराचं काय आहे? अंग आहे. वाजवल्यानंतर गायकाला असं वाटलं पाहिजे काय काय म्हणावं, कसं कसं म्हणावं, बरोबर आहे का नाही? म्हणून आमच्या पखवाद्यासाठी एकदा सर्वांनी प्रेमाने टाळी वाजवा. वा वा, खूप सुंदर आहे. आणि एवढ्या प्रतिकूल वातावरणामध्ये, पावसाच्या वातावरणामध्ये सुद्धा माईकनं अजून चिर नाही केलं आणि कुरय केलं नाही, हा त्यांचा ब्रँड आहे. काय आहे? ब्रँड. वा वा वा, वायुनंदन. आणि ब्रँड जरी असला, काय माहिती आहे का, एक गोष्ट सांगू तुम्हाला, गाडी BMW असू द्या, ऑडी असू द्या, फॉर्च्युनर असू द्या, लँड क्रुझर असू द्या, आणि तिच्यावर जर ट्रॅक्टर ड्रायव्हर बसवला तर गाडी धडकणार म्हणजे धडकणार. ही गाडी सुद्धा ऑडी आहे आणि ड्रायव्हर सुद्धा पायलट आहे आमचे मोरे दादा, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा सर्वांनी टाळी वाजवा. खूप सुंदर त्यांनी माईक लावली, ज्यांच्यामुळे महाराष्ट्र हा कार्यक्रम पाहत आहे. आम्हा सर्वांवर प्रेम करणारं, कीर्तनकारावर प्रेम करणारं एक लाडकं व्यक्तिमत्व आमचे अमोल दादा, दादाच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो. महाराष्ट्रात एक चॅनल असं आहे महाराज, ते म्हणजे जिव्हाळा चॅनल. लोक म्हणतात टीव्हीवर कीर्तन नाही झालं तरी चालतं, पण जिव्हाळ्यावर झालं पाहिजेत, बरोबर आहे का नाही? आणि प्रत्येक कीर्तनकाराची हेडलाईन तुम्ही सगळे चॅनल पहा, याचं चॅनल पहा महाराज आमच्या अमोलचं. अजिबात नाही गडकान आणि कोल्हापुरी तडका तसली घाण अजिबात नाही महाराज. जे आहे तेच आहे. असे लोक माग आहे त्याच्या, कीर्तन टाकाव कीर्तन टाकाव, तो म्हणतो नाही खाईल तर तुपाशी नाही तो उपाशी. स्वभाव आहे. म्हणून बरोबर आहे का नाही? प्रत्येकानं आपलं बॅलन्स सांभाळलं पाहिजेत, प्रत्येकानं आपला ब्रँड सांभाळला पाहिजेत. आपल्या चॅनलचा स्टार करण्यासाठी
TRP वाढण्यासाठी उग काही करायचं नाही महाराज. हे कीर्तनाला त्यांनी हेडिंग, जुनं कीर्तन असतं 2015चं आणि लगेच 2022चा अरे तडका, हे कीर्तनाचं नाव नाहीये, हे मिसळचं आहे. काही करतात लोक. म्हणून यूट्यूबवाल्यांनी सुद्धा आपलं TRP वाढवण्यासाठी असं काही टाकू नये. आमच्या अमोल दादाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. सर्वांच्या मंडळींच्या चरणी मी आणि सर्व सुंदर नियोजन आमचे वायुनंदनचे दादा, त्यांच्याही चरणी मी माझा माता ठेवतो. आपले जवायांच्या मागं धाकधूकच होती. त्यांना मला काळजी करू नका, मी अवलिया बाबा आहे, मी पावसात कीर्तन करणारा महाराज आहे, ताण नका घेऊ तुम्ही. जवयावर टेन्शन असतं ना, जवयाने सगळं नियोजन केलं. महाराज कधी येतात, त्यांनी किती रात्री 3 वाजता रात्रभर झोपलेच नाही ते, कधी येता महाराज, कधी येता महाराज. पण खूप लांबचा प्रवास होता, औरंगाबादच्या जवळच थोडं थांबलो होतो, सकाळी आलो. म्हणून पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. आणि ज्यांनी हे सर्व नियोजन केलं, हे कावरे कुटुंबीय, त्यांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी, प्रत्येक क्षेत्रातले मंडळी आलेले, त्यामध्ये आपल्या तालुक्याचे माझे आमदार, आमचे वारकरी आमदार, बरोबर आहे का नाही, आमदार वारकरी आमदार साहेब सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. अनवाणीला पूर्ण विराम देतो. जे बरोबर आहे ते माझ्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं आहे, जे चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहे.